दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. 32. श्रीपादांचे अघटित सामर्थ्य. श्रीपाद आजोबांकडे पाहून त्यांना म्हणाला, आजोबा, तुम्ही माझ्या अवतारांचे कारक आहात. तसेच व्यंकटश्रेष्ठी व नरसिंह वर्मा पण आहेत. त्यामुळे तुमच्याकडून, वडिलांकडूनच व श्रेष्ठीवर्मांकडून मी धनसहाय्य घेतलेच तर ते दान गणले जाणार नाही. उलट मदत घेतली नाही तर तो देवद्रोह होऊ शकतो. त्या सहाय्याला परमेश्वराची कृपा समजावी. माझी मातृदेवता सुमती राणी मल्लीदंत्रीचीच नव्हे तर व्यंकटश्रेष्ठी वर्मांचीही माहेरवाशीन आहे असे समजावे, अशी माझी आज्ञा आहे. त्यावेळी अप्पलराजू, सुमती हे दोघे तिथेच होते. पण कर्मधर्म संयोगाने श्रेष्ठी व वर्माही तिथे अचानक आले. त्या सर्वांना उद्देशून श्रीपाद म्हणाले, माझ्या संकल्पाशिवाय बापण्णाचार्यांसारखे महातपस्वी सुद्धा अग्नी प्रज्वलित करू शकत नाहीत. माझ्या वडिलांना सुद्धा माझ्या संकल्पामुळेच अग्निकुंडातील अग्नी काही इजा करू शकत नाही. मी भिकाऱ्याला राजा व राजाला भिकारी बनवू शकतो. आज तुम्ही सर्व ज्या स्थितीत आहात ते माझ्या संकल्पामुळेच आहात. माझ्या आश्रित शरणागत भक्ताला मी वाटेत ते देऊन त्यांची इच्छा पुरी करू शकतो. भक्ताची भरभराट करताना मी त्याला मिळणारे धन, शक्ती, बुद्धी तो लोकोपकारात उपयोगी आणेल की नाही याचाही मी विचार करतो. आणि मगच मातीचे सोने व सोन्याची माती मी भक्तासाठी करू शकतो. ह्या पिठापुरात पाऊल ठेवणे हे अनेक जन्मांचे पुण्यफळ आहे. श्रीपादांच्या शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आधी उत्तम साधक असावे लागते. त्याच वेळी त्यांची शक्ती, करुणा, वात्सल्य, पाप विमोचन भक्तांच्या अनुभवास येईल. पिठापुरात श्रीपाद सकाळी मातेच्या मांडीवर झोपून दुग्धपान करीत असत, तर दुपारी तिचे हाताने घास खातात. संध्याकाळी मांडीवर बसून गोड शिरा खातात. या सुमती राणीच्या ठिकाणी महान पुण्य असल्याशिवाय असे महान योगी तिच्या पोटी अवतार घेणे शक्य नाही. श्रीपादांची दिव्य वाणी ऐकताना सुद्धा एक आगळाच आनंद सर्व लोक अनुभवित होते. सर्वांना अशी खात्री होती की योग्य वेळी आल्यावर प्रजा आपल्या गावांची व्यंगे दूर करतील व त्यांना महान पंडित बनवतील. श्रीपादांच्या संकल्पाशिवाय पिठापुरात कोणी येऊ शकणार नाही, परंतु त्यांना योग्य वाटत असणाऱ्यांना ते ओढत तेथे आणतील. त्या पिठापूरची महती दिवसेंदिवस वाढतच जाईल. मोठे मोठे योगी व सामान्य जन त्यांच्या दर्शनासाठी अखंड येतील. हे नरसिंह वर्मा शिवाजी महाराज होऊन सनातन धर्मांची रक्षा करतील. त्यांचा मोठा भाऊ समर्थ रामदास नावाने सद्गुरू झाल्यावर पुढील जन्मात तेच गजानन महाराज म्हणून पवधूत रूपात प्रसिद्ध होतील. दुसरा श्रीधर व भाऊ सुद्धा प्रख्यात होणार. त्यांच्याच देखत श्रीपादांच्या पादुका पीठिकापुरात प्रतिष्ठापित होतील. ही सर्व त्यांची भविष्यवाणी पुढे तंतोतंत लोकांच्या प्रत्ययास आली. माणसाच्या आकलन क्षेत्रातील जितक्या काही देवता शक्ती आहेत त्या सर्व श्रीपादांच्या स्वरूपात आहेत. जे कुणी काही दान धर्म त्या शक्तींना समर्पित करतील त्यांचे अनेक पटीने श्रीपाद त्याला प्रसाद रूपाने देतील. मात्र धर्माविरुद्ध धनार्जन करू नये. चांगले कर्म आचरण केल्याने मोह नष्ट होतो. मोहक्षय झाला की मोक्ष प्राप्ती होते. श्रीपादांच्या अशा दिव्य वाणीतून ऐकलेले बोधामृत सर्वांना पुष्कळ दान देऊन गेले. श्री नरसिंह वर्मांच्या आग्रहाने श्रीपाद घोडागाडीतून जमीन व शेती पाहण्यास गेले. वर्मांची शेती खूपच होती. अनेक प्रकारची पिके ते शेतीतून काढत असत. अनेक प्रकारच्या भाज्या तेथे होत, परंतु दोडक्याची लागवड मात्र कमी होत असे. पुष्कळ दोडकी कडू असल्यामुळे खाण्यास निरुपयोगी ठरत असत. ते सर्व नरसिंह शर्मा श्रीपादांना सांगत असताना श्रीपाद मध्येच म्हणाले, आमच्या घरच्यांना डाळीत टाकून केलेली दोडक्याची भाजी फार आवडते. अर्थात मलाही आवडते. पुढे श्रीपाद त्या दोडक्याच्या झाडाजवळ गेले व म्हणाले, काही काळापूर्वी एक दत्त उपासक येथे तप करीत असे. ही पवित्र भूमी साक्षात दत्ताच्या पादस्पर्शांसाठी तळमळत आहे. तिची तळमळ तुम्हाला कळविण्याची ही रीत होती आणि म्हणून माझे येणे म्हणजे या भूमीची इच्छा मी पूर्ण करणे आहे. माझ्या पादस्पर्शाने या जमिनीचा कस बदलेल. त्यामुळे चांगल्या व कसदार दोडक्यांचे अमाप पीक या जमिनीत येईल. आजोबा, ती रुचकर दोडकी तुम्ही न विसरता आमच्याकडे पाठवावी. मीही ती भाजी आवडीने खाईन. श्रीपाद हे साक्षात दत्तप्रभू, ज्यांच्या पादस्पर्शात मातीचीही सोने होण्याची किमया असताना त्या जमिनीत त्यानंतर मधुर चवीची दोडकी आली तर काय नवल. आणि आश्चर्य, त्या दिवसापासून दोडक्यांचे अमाप पीक तेथे येऊ लागले. ते दोडके त्या जमिनीवर फिरत असतानाच काही चेंचू आदिवासी युवक युवती तेथे आले व त्यांनी श्रीपादांना नमस्कार केला. तेव्हा श्रीपादांच्या चेहऱ्याभोवती दिव्य तेजोवलय दिसू लागले. श्रीपादांनी त्यांना ओळखले होते. ते सर्व नरसिंह अवताराच्या संबंधातले होते. ते माहेरवाशिनीच्या भावनेने महालक्ष्मीची आराधना करीत. श्रीपादांनी त्यांना तुम्हाला नरसिंह देवाच्या दर्शनाचे भाग्य लवकरच प्राप्त होईल असा आशीर्वाद दिला. श्रीपाद उगाच काहीतरी गंमत करीत आहेत असे नरसिंह शर्मांना वाटले. त्यांनी
त्या आदिवासींना विचारले, तुम्ही खरंच नरसिंह देवांना बघितले आहे का? ते इथे कुठे असतील? तेव्हा एक तरुण म्हणाला, ते मोठे अवघड काम आहे. सिंहाचा चेहरा व माणसाचे शरीर असलेला एक युवक या जंगलात फिरत असतो. त्याचे आमची बहीण लक्ष्मीवर प्रेम आहे, तीही त्यांच्यावर अनुरक्त झाली आहे. मग आम्हीच त्यांचा विवाह लावून दिला. तुम्ही म्हणत असाल तर त्या दोघांना येथे आणतो. श्री वर्मा विस्मयचकित होऊन हे बघत होते. इतक्यात समोरून एक युवक व युवती धावतच येताना दिसले. सुबैया श्रेष्ठही योगायोगाने तिथे पोहोचले. श्रीपादांनी त्यांना जवळ बोलावले. म्हणाले, सुबैया, ते धावत येणारे कोण आहेत? तुला माहित आहे का? सुबैयाने त्यांना ओळखले होते. मान खाली घालत तो म्हणाला, ते बिल्वमंगल व चिंतामणी आहेत. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तुम्ही असे करा, थोड्या काटक्यांचा ढीग करा. आपण त्या पेटवून गंमत पाहूया. हे ऐकून नरसिंहवर्मांना तर घाम फुटला. ती दोघे बिल्वमंगल व चिंतामणीच होते. ते दोघेही गुरुवायूर क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनाला गेले होते. तिथे त्यांना कुरुरम्मा नावाच्या 100 वर्षाच्या योगिनीचे दर्शन घडले. त्यावेळी ती त्या दोघांना म्हणाली, श्रीपाद वल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु. तिच्या ह्या आशीर्वादामुळेच त्यांच्यातील भक्ती वैराग्य जागृत झाले. ते मंगलगिरी क्षेत्रातील नरसिंहाचे दर्शन घेऊन श्रीपादाच्या दर्शनाला पिठापूरला येत होते. परंतु सुदैवाने श्रीपादांचे दर्शन त्यांना इथेच घडले. त्या काटक्या जळतच असताना बिल्वमंगल आणि चिंतामणीला दहन संस्कार होत असल्यासारखा त्रास झाला. काही क्षणातच त्यांच्या शरीरातून 2 सारख्या आकाराच्या काळ्या आकृती बाहेर येऊन रुदन करीत अग्नीत पडल्या व भस्मात विलीन झाल्या. त्या आहुतीनंतर दोघे भानावर आले. ती त्यांची पापे होती. तितक्यात चंचू आपल्या चंचू लक्ष्मीला घेऊन आले आणि नरसिंह देवाचे हात बांधून त्यांना श्रीपादासमोर आणून उभे केले. अशा विचित्र घटना पूर्वी कोणत्याच युगात घडल्या नव्हत्या. श्रीपादांच्या अवतारातील अशा लीला व चमत्कार पूर्ण अनाकलनीय आहेत. तेथे उभा असलेल्या त्या नरसिंह देवाला श्रीपादांनी विचारले, पूर्वयुगातील नरसिंह तूच का? ही चंचूलक्ष्मी तुझी पत्नी का? त्या हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हादाची रक्षा करणारा तूच का? या प्रश्नांना उत्तर देत तो नरसिंहदेव मान डोलावून त्रिवार हो म्हणाला. इतक्यात तेथे उभे असलेल्या चंचूलक्ष्मी व तो नरसिंहदेव या दोघांनी ज्योतिरूपात श्रीपादांच्या शरीरात प्रवेश केला. चंचू मंडळी अंतर्धान पावली. तो बिल्वमंगल व चिंतामणी यांची पापे भस्म झाल्यामुळे तो बिल्वमंगल मोठा भक्त होऊन पुढे बिल्वमंगल महर्षी झाला. ती चिंतामणी महायोगिनी झाली. नरसिंहवर्मांच्या जमिनीवर या सर्व विचित्र घटना घडल्यामुळे त्या जमिनीवर चित्रवाडा नावाचे एक गाव निर्माण झाले. त्या सुबैयाला पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या चिंतामणी व बिल्वमंगल यांची भेट अशा रीतीने प्रभूंनी घडवून त्या सुबैयाला आश्चर्यचकित केले. श्रीपादांचे प्रत्येक संकल्प सत्य असतात व सिद्ध होतात. नरसिंहवर्मांना हे कार्य चालले काय हे समजून ते विचारात मग्न झाले. इतक्यात बाल श्रीपादांनी आजोबांना हाक मारून शेतावरून घरी परतण्यास विनविले. शंकर भटाची भक्ती दिवसेंदिवस श्रीपादांच्या लीला ऐकून वाढतच होती. तो ऐकलेल्या सर्व घटनांचे मनन करीत असे, त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही वाढत होता. सुबैयाच्या म्हणण्यानुसार श्रीपाद हे साक्षात व्यंकटेश्वर स्वामी आहेत हे त्याला आता पटले होते. या कलियुगात शेवटी श्रीपादच कल्की अवतार धारण करतील. सांद्र सिंधू वेदांप्रमाणे 5000 वर्षांनंतर कलियुगात एक सामान्य प्रलय होईल. त्यानंतर सत्ययुगाची स्थापना होणार असे म्हणतात. कलियुगातील कलीची अंतर्दशा 5000 वर्षात संपेल. त्यानंतर थोडा संधिकाळ राहील. कलियुगात पण अंतर्दशा, सूक्ष्मदशा, विदशा असणारच. हे सर्व योगशास्त्राच्या जाणकारांना समजण्यासारखी ही गोष्ट आहे. ब्रह्मदेव एखाद्याला 120 वर्षांचे आयुष्य देतो म्हणजे तो 120 वर्षे जगणारच असे नसून त्या 120 वर्षात तो सामान्यपणे जेवढे श्वास निश्वास घेईल तो काळ हे त्यांचे आयुष्य समजावे. परंतु रागीट स्वभावाचे, चंचल मनाचे, घाईघाईने धावणारे, उदास, सदा दुःखी असणारे, दुष्टपणाने वागणारे आपले श्वासाचे आयुष्य कमी वेळातच संपवतात. सगळ्यात कमी श्वासोच्छवास करणारे राक्षसी जातीचे कासव 300 वर्षे तर जगते, तर चंचल स्वभावाचे माकड त्या मानाने लवकर मरते. योगी तर श्वास रोखून ते आपल्या शरीरभर फिरवत योग साधना करीत असतो. त्यामुळे त्यांचे श्वास वाचून ते योगी 1 शतकापेक्षाही जास्त काळ जगलेले आपल्या इतिहासात सापडले. 10 वर्षांपूर्वीचे शरीराचे अवयव आजच्या सारखे सबल दिसत नाहीत. शरीरातील जीवाणू परिणाम क्रमात प्रभावित होतात. जुन्या जीवाणूंच्या ठिकाणी नवीन जीवाणू जन्म घेतात. त्यामुळे नवीन प्राणशक्ती निर्मिली जाते. त्याचप्रमाणे प्राणशक्ती सुद्धा अनेक बदलातून जात असते. जुने भाव विचार नष्ट होऊन नवीन भाव उत्पन्न होतात. नवीन उत्पन्न झालेले मानसिक हे भाव दैवशक्ती, दैवकृपा आकर्षित करण्यास समर्थ ठरतात. त्यामुळे काही वर्षांतच मनाची शुद्धी होऊन शरीरही शुद्ध होते. श्रीपादांच्या चरितामृतातील
प्रत्येक अक्षरात सिद्धी, शक्ती, योग, शक्ती अंतर्लीन आहेत आणि म्हणून श्रीपादांचे दिव्य मानस चैतन्य भक्तांचे मन आकर्षित करते. त्यामुळेच त्यांचे चरित्र वाचनामुळे भक्तांची शारीरिक, मानसिक दुःख, कष्टबाधा, समस्या, स्पंदने इत्यादी श्रीपादांच्या मानसिक चैतन्यात विलीन होतात. ती तेथे शुद्ध होऊन अनुग्रह रूपाच्या स्पंदनाने भक्ताकडे परत येतात. अशा परिस्थितीत भक्ताला ऐहिक, मानसिक, पारलौकिक सुख शांती याची प्राप्ती होते. म्हणून श्रद्धा, विश्वास, सबुरी यांची जरुरी असते. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. 33. अन्नदानाचे महत्व. गुरुचरित्रासारख्या पवित्र ग्रंथाचे संत चरित्रांचे पारायण केल्यावर साधारण ब्राह्मण भोजन म्हणजे अन्नदान करावे असे शास्त्र सांगते. श्रीपादांच्या चरित्राचे पारायण केल्यावरही कमीत कमी 11 सत्पुरुषांना अन्नदान करावे, नाहीतर ते कुठेही दत्तक्षेत्रात अन्नदानासाठी पैसे पाठवावे, जेणेकरून पारायणाचे संपूर्ण फळ भक्ताला प्राप्त होते. प्रत्येक भक्ताला फलप्राप्ती वेगवेगळ्या स्वरूपात असते. कुणाला मानसिक शांती, कुणाला द्रव्य लाभ, कुणाला ऐश्वर्य भोग, आयुरारोग्य, जशी साधकाची इच्छा स्पंदने असतील तशी ती प्राप्ती होते. तर योग्यांना योग्य स्पंदनांचे बीज अंकुरित होऊन ते व्यक्त स्थितीत येतात व त्याचा महावृक्ष होतो. साधकाने श्रद्धा, भक्ती व प्रेमाने श्री गुरूंना समर्पित केलेल्या सर्व गोष्टी अव्यक्त बीजरूपात राहतात. कालक्रमाने त्या व्यक्त स्थितीत येऊन फलद्रूप होतात. साधकाला आवश्यक असलेले सर्व भाग्य प्रसाद रूपाने प्राप्त होते. ज्यावेळी कृष्ण व सुदामा लाकडे आणण्यास अरण्यात गेले त्यावेळी दोघे दमले असता कृष्ण सुदाम्याच्या मांडीवर डोके ठेवून झोपला होता. खरे म्हणजे ते झोपेचे सोंग होते. सुदाम्याला वाटले तो झोपला, म्हणून बरोबर आणलेले पोहे सुदामा एकटाच खाऊ लागला. अचानक कृष्ण जागा होऊन सुदाम्याला म्हणाला की, अरे गड्या, मला फार भूक लागली आहे, आपणास खाण्यासाठी बरोबर काही दिले आहे का? सुदामा म्हणाला की, नाही. मग तू काय खात आहेस? काही नाही. अरे कृष्णा, तुला स्वप्नात खाताना मी दिसलो असेल. मी तर विष्णू सहस्त्रनाम घेत होतो. त्यावर कृष्ण फक्त हसला. दैवयोगाने सुदामा पुढे निर्धन, दरिद्री ब्राह्मणाचे जीवन जगत होता. अनेक वेळा त्याने त्याच स्तोत्राचे पठण केले, पण काही उपयोग झाला नाही. पुढे त्याच्या मुठभर पोह्याच्या बदल्यात कृष्णाने त्याला अमाप धन दिले. ही घटना सर्वांना माहीत असली तरी ईश्वराची सेवा करताना सुद्धा अनेक नैतिक बंधने असतात. मुख्य सत्यता, श्रद्धा, निस्वार्थी बुद्धी इत्यादी पाळावी लागतात. तेव्हाच त्याचे पुण्य फळाला येते, फलप्राप्ती होते. नाहीतर भक्ती करूनही हात चोळत बसावे लागतात. अशा अनेक घटना दैनंदिन जीवनात आपण पाहतो. त्या सुब्बय्याकडून दररोज समजणाऱ्या अघटित घटकांचा शंकर विचार करीत होते. सुबैया त्याला दररोज निरनिराळे अनुभव सांगे. त्याचे स्वतःच जीवन त्याच्या धनलोभामुळे कसे व्यर्थ गेले हेही शंकराला समजले. शिष्याचा मार्ग गुरुशिखर गाठण्यास कसा कठीण आहे याचे त्याला ज्ञान झाले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. 34. कुलशेखर मल्ल. दररोज सुबैयाकडून नवीन अद्भुत प्रभुलीला ऐकण्यात शंकर इतका तल्लीन होत असे, तहानेचेही त्याला भान नसे. श्रीपाद आता 4 वर्षांचे झाले होते. एकदा पिठापूरला एक मल्याळी मल्लयोद्धा आला. तो बालाजीचा भक्त होता. त्याचे नाव कुलशेखर असे असून तो मर्मकला जाणकार होता. मानवी शरीरात बरीच मर्मस्थाने असतात. त्या मर्मस्थानी मारले असता किंवा हाताने विशिष्ट दाब दिला तर माणूस बेहोश होऊ शकतो किंवा अपंगही होऊ शकतो. परंतु त्याचा सदुपयोग केला तर काही मर्मस्थानी दुखावलेल्या जीवाचे रोग पण बरे होऊ शकतात. जेव्हा तो पिठापूरला आला तेव्हा तेथील मल्लांना आपण या कुलशेखराकडून मार खाऊन अपमानित होणार असे वाटत होते, कारण त्याने बरेच पराक्रम केल्याचे त्यांच्या कानावर होते. पिठापूरच्या काही मल्ल योद्धांचा श्रीपादांवर दृढ विश्वास होता. श्रीपाद आपल्याला या संकटातून सोडवतील अशी त्यांना खात्री होती. श्रीपाद त्याच वेळी नरसिंहवर्मांकडे होते. तेही त्यांच्या बरोबर बाहेर जाणार होते. श्रीपादांसाठी त्यांना चांदीची पगडी केली होती, कारण ते स्वतःही जमीनदारीच्या कामाला जाताना चांदीची पगडी घालत असत. श्रीपादांनी ती पगडी घातली व ते दोघे निघणार इतक्यात श्रीपाद म्हणाले, आजोबा, आपण थोडा वेळ थांबून नंतर निघूया. असे म्हणतात तोच ते मल्ल श्रीपादांकडे आले आणि त्यांना शरण जाऊन त्यांनी त्यांचेकडे अभय मागितले. तेव्हा प्रभूंनी त्यांना अभय वचन दिले. त्या वर्मांकडे एक भीम नावांचा एक कुबडा नौकर होता.
तो अतिशय बारीक असून शरीरात 8 ठिकाणी वाकडा होता. वर्मांनी त्याला आपल्याकडे ठेवून घेतले होते. तो निष्ठावंतही होता. श्रीपादांचे वर त्यांचे अतिशय भक्तिरूप प्रेम होते. ते नेहमी श्रीपादांना त्यांचे पंगुल घालविण्यास विनंती करायचा. तेव्हा श्रीपाद म्हणायचे, योग्य वेळी मी तुझे हे काम करीन. श्रीपाद त्या शरण आलेल्या मल्लांना म्हणाले, त्या कुलशेखराची आपल्याला काय भीती? त्याच्याशी सामना देण्यास भीम आहे ना. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले. तेथील लोकांनी विचार केला, या युद्धात भीम मरेल किंवा श्रीपादांची दिव्य लीला अनुभवास येईल. कुकुटेश्वर देवळाच्या प्रांगणात मल्लयुद्धासाठी रिंगण तयार केले गेले. गावातले लोक हे युद्ध बघण्यासाठी जमले. युद्ध सुरू झाले. सर्वांचे डोळे त्या युद्धाकडे स्थिर झाले आणि इतक्यात त्या कुलशेखराने एक जोराचा वार भीमावर केला. त्या पहिल्याच वाराने भीमाचे कुबड जाऊन त्याचे अवयव ठीक झाले. त्यानंतर तो एकदम शक्तिशाली पहलवान झाला. आता कुलशेखर भीमाला ज्या ठिकाणी मार देत होता त्याच्या डबल जोराने त्यालाच मार बसू लागला. तेव्हा कुलशेखर थकून गेला व श्रीपादांच्या जवळ येऊन पाया पडला. तेव्हा श्रीपाद म्हणाले, कुलशेखरा, शरीरातील 108 मर्मांचे ज्ञान तुला आहे. भीम मात्र केवळ माझ्या विश्वासावर जगतो. मीच त्याचा रक्षक हे ज्ञान त्याला आहे. मग तुझे ज्ञान थोर की त्याचे? तू अहंकाराने मत्त झाला आहेस. आजपासून भीमाची सारी दुर्बलता तुला देतो. तुला अन्न वस्त्राला काही कमी पडणार नाही. तुझी प्राणशक्ती घेऊन भीमाला मीच बलवान केले. तिरुपतीला असणारा बालाजी मीच आहे. श्रीपादांचे हे बोल ऐकून त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या कुलशेखराला क्षणभर श्रीपादांची आणि व्यंकटेश्वराच्या रूपात त्या कुलशेखराला क्षणभर श्रीपादांनी श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन दिले. त्याचे ते दैवत पुढे उभे असलेले पाहून तो क्षणभर गोंधळला. त्याचे लक्षात आले की मला झालेला अहंकार नष्ट करणारा हा माझाच देव आहे. श्रीपादांच्या या अतर्क्य व अचिंतनीय लीला पाहून ते युद्ध बघण्यास आलेले पिठापूरवासीही आश्चर्यचकित झाले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. 35 आनंद शर्मा वृत्तांत. तेथील मुक्काम संपवून शंकराने सुबैयाचा निरोप घेतला व तो कुरवपूरला जाण्यास पुढील प्रवासास निघाला. चालता चालता रात्र कधी झाली त्याला समजलेच नाही. एका खेड्यात त्याने रात्री मुक्काम केला. सकाळी उठून नदीवर जाऊन स्नानसंध्या आटोपली. आता माधुकरीला कुठे जावयाचे याचा विचार करीत असताना एका घरच्या ओसरीवर एका ब्राह्मणाला कुणाशी तरी बोलताना त्याने बघितले. त्या ब्राह्मणाचे डोळे मोठे तेजस्वी होते. तो त्याचे जवळ जाताच त्या ब्राह्मणाने त्याचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. थोड्या गप्पा गोष्टी करीत असताना दुपारची जेवणाची वेळ झाली. त्या ब्राह्मणाने त्याला भोजन दिले. गायत्री मातेने थोड्याच वेळापूर्वी अंतर्ज्ञानाने मला सांगितले होते, दत्तभक्त येत आहे. त्याचे आतिथ्य करून त्याला पोटभर भोजन द्यावे. दत्तप्रभूंचे दर्शन होताच तुला पुण्य लाभेल. त्याचप्रमाणे तुम्हाला बघून मला फार आनंद झाला व समाधान वाटले. तेव्हा श्री शंकर म्हणाला, अहो मी फक्त दत्तभक्तच आहे. सध्या भूलोकात दत्तप्रभू श्रीपाद वल्लभ या नावाने अवतरले आहेत. मी त्यांच्या दर्शनासाठी कुरवपूर येथे जाण्यास निघालो आहे. मी कर्नाटकी ब्राह्मण असून शंकर भट्ट म्हणून मला सर्व ओळखतात. त्यानंतर त्या दोघांच्या बऱ्याच वेळ गप्पा चालू होत्या. शंकर भट्टाला आनंद शर्मा सांगत होते, त्यांच्या मुंजीच्या दिवशी त्यांच्याकडे एक अवधूत आले. त्यांच्या घरच्या मंडळींनी त्यांची उत्तम प्रकारे सेवा आतिथ्य केले. त्यावेळी त्यांनी गायत्री मंत्रानुष्ठानाबद्दल बरीच माहिती शर्मांना सांगितली. त्यांनी बृहतशिला कोण, पंचल कोण येथे नरसिंह देवाच्या दर्शनाला आनंदला घेऊन जाण्याचा आदेश त्याच्या वडिलांना अवधूतांनी दिला. तेव्हा वडील आनंदला घेऊन तेथे गेले. तेव्हा दर्शन झाल्यावर अचानक त्याच्या वडिलांचे ध्यान लागले. बराच वेळ झाला तरी त्यांचे ध्यान उतरेना. आनंदला भीती वाटू लागली व भूक पण लागली होती. इतक्यात त्याला कुणीतरी येऊन जेवण दिले आणि तो महात्मा त्याला दुर्गम असलेल्या जंगलातून एका गुहेत घेऊन गेला. त्या गुहेत एका वृद्ध तपस्वींना त्याने बघितले. त्यांचे डोळे अग्निलोलकाप्रमाणे लाल होते. त्या महापुरुषाची 101 ऋषी तेथे सेवा करीत होते. ते तेजस्वी म्हणजेच दुसरी कोणी नसून कण्व महर्षी होते. ती त्यांची तपोभूमी होती. सेवा करणारे ऋषी तरुण दिसत असले तरी त्यांचे वय हजारो वर्षांचे होते. अवधूत रूपी दत्त प्रभूंच्या दर्शनामुळे आनंदला जे पुण्य मिळाले त्यामुळेच तो त्या तपोभूमीत पाऊल ठेवू शकला, असे ते महर्षी म्हणाले. आनंद संभ्रमात पडला तेव्हा त्याचे तोंडून शब्दही फुटत नव्हता. तेवढ्यात ते कण्व महर्षी त्याला म्हणाले, सध्या दत्तप्रभू पिठापूरमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ रूपात आहेत. आपल्या कृपेने आमचे निरंतर रक्षण करीत राहावे
असे त्यांना तू सांग. तुला लवकरच श्रीपाद वल्लभांचे दर्शन होय. हो असा आशीर्वाद देत त्यांनी आनंदच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याच क्षणी तो वडिलांजवळ आला. त्यांची समाधी उतरली होती. त्यानंतर ते दोघेही गावात परतले. तेव्हा त्याला कण्व महर्षींच्या आश्रमात आलेला अनुभव त्यांनी वडिलांना सविस्तर सांगितला. पुढे काही दिवसातच कण्व महर्षीच्या आशीर्वादामुळे त्याला स्वप्नात सतत पादुकांचे दर्शन होऊ लागले. काळ सरकत होता. एकदा आनंद शर्मांकडे एक पाहुणे आले होते. त्यांना पवित्र नद्यांचे स्नान व पुण्यक्षेत्राचे दर्शन घ्यावयाचे होते. त्यांनी आनंद शर्मा व त्यांचे वडील दोघांना बरोबर घेतले. राजमहेंद्रीवरम राजमंड्री हे गोदावरी काठी वसलेले महापुण्यक्षेत्र होते. राजमहेंद्रीवरमच्या उत्तर दिशेस असलेल्या डोंगरावर काही ऋषी तपस्या करीत होते, तर काही पूर्व दिशेस असलेल्या पर्वतावर तपश्चर्या करीत होते. तिथेच थोड्या अंतरावर पट्टसांचल नावाचे गाव त्या गोदावरी नदीच्या मधोमध बेटासारखे वसलेले आहे. शिवरात्रीच्या दिवशी काही ऋषी पट्टसांचला तर काही ऋषी राजमहेंद्रीतील कोटिलिंग क्षेत्रात वेद पठण व स्वस्ती वाचन करीत असत. चारही दिशांनी आलेले ऋषी येदूरपल्ली गावात परस्परांना भेटत होते. तिथून जवळच असलेल्या मुनिकूट गावी ते सर्व ऋषी विश्राम घेत व परस्पर चर्चा करीत. त्या आनंदाच्या भाग्याने तो वडिलांबरोबर बालवयातच त्या पवित्र ग्रामाचे दर्शन घेऊ शकला व त्यांचे बरोबर तीर्थक्षेत्री स्नान करण्याची त्याला संधी मिळाली. त्या मुनिकूट ग्रामात जन्मलेले ऋषीगण अत्यंत गहन असणारा वेदांत, योगशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा विविध विषयांवर चर्चा करीत श्रीपाद वल्लभ पिठापुरात अवतरित होऊन कलियुगातील हा त्यांचा प्रथम अवतार आहे असे ते घोषित करीत होते. भौतिक स्वरूपात त्यांचे दर्शन घेणे शक्य नसणाऱ्यांना ते ध्यान प्रक्रियेतून त्यांच्याच हृदयात ते दर्शन देतात. ते सर्व ऋषी त्यावेळी आपापसात अशी चर्चा करीत त्या प्रभूंचा अवतार अत्यंत करुणामय शांतमय असा आहे. त्यानंतर आनंदचे वडील त्याला पिठापूरला घेऊन गेले. त्यांच्या बरोबर आलेल्या पंडितांनी पादगया तीर्थात स्नान करून कुकुटेश्वर मंदिरात विविध देवतांचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सर्व बापण्णाचार्यांचे घरी गेले. तेव्हा सर्वांनी तेथे एकत्र वेदपठण केले. सर्वांचे वेदपठण व स्वस्ती वाचन चालले असताना अत्यंत पवित्र वातावरण सर्वत्र पसरलेले होते. पूर्वजन्माचे विशेष सुकृत असल्याशिवाय असे पवित्र प्रसंग बघण्याचे भाग्य लाभत नाही. आनंद शर्मांची ही हकीकत ऐकून शंकर परत विचारमग्न झाला होता. श्री आनंद शर्मा त्यांचे वडील हे पंडित वृंदांबरोबर परत बापण्णाचार्यांकडे गेले. तेव्हा अप्पल राजूही तेथे होते. त्या सर्वांनी वेदपठण व स्वस्ती वाचन केले. बापण्णाचार्यांनी त्यांचा पाहुणचार केला. श्रीपाद वल्लभ तेव्हा साधारण 5 वर्षांचे झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेजपुंज असे सौंदर्य असून ते अजानुबाहू होते. आनंद शर्मांनी त्यांच्या चरणांना स्पर्श करताच त्यांनी आपला अभयहस्त आनंदच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले, जन्मजन्मांतरापर्यंत माझी तुझ्यावर कृपा राहील. तू पुढच्या जन्मात व्यंकय्या नावाचा अवधूत होऊन निरताग्नीचे अनुष्ठान करशील. तेथे अवर्षण असेल अशा ठिकाणी पाऊस पडण्याचे सामर्थ्य तुला प्राप्त होईल. तसेच प्रापंचिक लोकांचे दुःख कष्ट निवारण करण्यासाठी तू समर्थ होशील. श्रीपादांचा असा आशीर्वाद त्याला मिळाला. तेव्हा त्याला अत्यंत सुखद अनुभवाची प्राप्ती झाली. त्यांनी प्रभूंना विनंती केली की गायत्री मंत्राच्या साधनेतील रहस्य मला कृपा करून आपण सांगावे. श्रीपाद तेव्हा सांगू लागले, गायत्री मंत्र शक्ती ही विश्वव्याप्त आहे. तिच्याशी संबंध स्थापित केला तर सारी सूक्ष्म प्रकृती तिच्या स्वाधीन होते. त्यामुळे भौतिक, मानसिक तसेच आध्यात्मिक या सर्व क्षेत्रांची संपत्ती प्राप्त होऊ शकते. आपल्या शरीरात असंख्य नाड्यांचे जाळे पसरलेले आहे. त्या नाड्या काही ठिकाणी एकत्र होतात तेव्हा त्यांना ग्रंथी म्हणतात. मानवी शरीरातील या विविध ग्रंथीतील विविध शक्ती असतात. जपयोगात श्रद्धा निष्ठा असलेल्या साधकांच्या विशिष्ट मंत्रोच्चाराने त्या ग्रंथीत असलेली शक्ती जागृत होऊन त्यातील सुप्त शक्तींचा प्रादुर्भाव होतो. त्यानंतर प्रभूंनी गायत्री मंत्रात असलेल्या 24 अक्षरांचा उच्चार कसा करावा, त्या प्रत्येक अक्षराचा प्रभाव शरीरातील कुठल्या ग्रंथीवर होतो हे आनंद शर्माला समजावून सांगितले. तेव्हापासून या गायत्री मंत्राचे अनुष्ठान करण्यास आनंदने सुरुवात केली. आनंद शर्मा शंकरास म्हणाले की शंकरा, 9 हा आकडा अपरिवर्तनीय असल्यामुळे तो ब्रह्मतत्व सूचित करतो, तर 8चा आकडा माया स्वरूप माया तत्व सूचित करतो. श्रीपाद त्यांना आवडणाऱ्या घरातून 2 चपातींचा स्वीकार करीत असत, पण ते 2 चौपाती देवलक्ष्मी असे नेहमी म्हणत. चपाती ऐवजी चौपाती म्हणत. चौ म्हणजे 4. पतिदेव या शब्दात जगत प्रभू असलेल्या ईश्वराची 9 ही संख्या सूचित होते. ब्रह्मतत्व सूचित करणारा 9 हा आकडा आहे व लक्ष्मी हा शब्द माया स्वरूप हे या
आकड्याने सूचित करते. म्हणजेच 2, 4, 9, 8 हा विचित्र आकडा होतो. तो या हागेचा सूचक होता. श्रीपाद स्वतः गायत्री रूप, परमात्मा तत्व, पराशक्ती हे सर्व स्वतःला सूचित करण्यासाठी असा अन्वय त्यांनी केला. शंकर 9 हा परमात्मा स्वरूप म्हणजे या परमात्म्याच्या विश्वाच्या अतीत आहे. तो अवर्तनीय आहे. 9च्या गुणाकाराने आलेल्या संख्येची बेरीज केली तर 9 हा आकडा जसाच्या तसाच राहतो. उदाहरण 9 गुणिले 1 बरोबर 9, 9 गुणिले 2 बरोबर 18, 8 अधिक 1 बरोबर 9, 9 गुणिले 3 बरोबर 27, 2 अधिक 7 बरोबर 9 असे केले तरी शेवटपर्यंत तो 9च राहतो. म्हणून तो अपरिवर्तनीय आहे. त्याचप्रमाणे 8 हा आकडा माया स्वरूप आहे. हेच अनघातत्व आहे. 8 गुणिले 1 बरोबर 8, 8 गुणिले 2 बरोबर 16, 1 अधिक 6 बरोबर 7, 8 गुणिले 3 बरोबर 24, 2 अधिक 4 बरोबर 6, 8 गुणिले 4 बरोबर 32, 3 अधिक 2 बरोबर 5. अशा प्रकारे 7पेक्षा हा कमी होत जातो. म्हणजे सृष्टीतील सर्व जीवराशीतील शक्तीचे हरण तत्व जगन्मातेत आहे. कोणी कितीही मोठा असला तरी त्याला लहान करून दाखविण्याची शक्ती मायेत आहे. श्रीपाद हे गायत्री माता स्वरूपात आहेत. ते अनघा देवी समदेव दत्त आहेत. म्हणून त्यांची मानसिक, वाचिक, कायिक कर्मे करून आराधना केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. गायत्री मातेत प्रातःकाली हंसारूढ असलेली ब्रह्मी शक्ती असते, मध्यान्ही गरुडारूढ वैष्णवी शक्ती असते, तर सायं समयी वृषभारूढ शांभवी शक्ती असते. गायत्रीची अधिष्ठान देवता म्हणजे सावित्रा. त्रेतायुगात श्रीपीठिकापुरात भरद्वाज महर्षींनी केलेल्या सवित्र काठक चयन यज्ञाचे यज्ञफलित म्हणजे हा श्रीपादांचा अवतार होय. सविता देवता प्रातःकाळी ऋग्वेद रूपात, मध्यान्हकाळी यजुर्वेद रूपात व सायंकाळी सामवेद रूपात असते. रात्री ती अथर्ववेद रूपात असते. आपल्याला दिसणारा सूर्य केवळ एक प्रतीक रूप आहे. ब्रह्मयोनीचे दर्शन एक प्रतीक रूप आहे. योगी जेव्हा उन्नत अवस्थेत पोहोचतात तेव्हा त्याला त्रिकोणाकार महाजाज्वल्यप्रमाणे प्रकाशित झालेल्या ब्रह्मयोनीचे दर्शन घडते. यातूनच कोट्यानुकोटी ब्रह्मांड दरक्षणी उत्पन्न होतात आणि प्रतिक्षण त्यांचे संरक्षण होते, तसाच विध्वंसही होतो. अशा प्रकारे दर क्षणाला सृष्टी, स्थिती, लय हे कार्य सुरू असते. असंख्य अशा या खगोलाची सृष्टी, स्थिती व लय करणाऱ्या सविता शक्तीचे सावित्री असे नाव आहे. असे असले तरी गायत्री आणि सावित्री या अभिन्न आहेत. शव दहन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अग्नीला लोहिम म्हणतात, तर जेवण बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अग्नीला रोहित म्हणतात. जीवाची आध्यात्मिक उन्नती गायत्री मातेच्या अनुग्रहाने होते. प्राणी सृष्टीच्या परिणाम क्रमात इहलोकातील सुखोपभोगांचा अनुभव घेण्यासाठी व परलौकिक दिव्यानंदाचा अनुभव घेण्यासाठी या दोन्ही शक्तींमध्ये समन्वय होणे आवश्यक आहे. अनन्य शरण होऊन श्रीपादांची आराधना केल्यास इह पर या दोन्ही सुखाची प्राप्ती होते. बाकी देवतांच्या आराधनेत व श्री दत्त आराधनेत हाच फरक आहे. आनंद शर्माही सांगत होते तेव्हा शंकर विचारमग्न झालेला होता. म्हणून आनंद शर्मांनी त्याला हाक मारली, शंकरा, अरे भगवंताचे अवतार भक्तासाठीच असतात. मानव रूप धारण केल्यानंतर उत्कृष्ट मानव कसा असावा हे ते आपल्याला त्यांच्या लीलांमधून दाखवितात. संन्यास घेण्यास गुरुची आवश्यकता असते, पण तो गुरु योग्य असावायला हवा. असा कोट्यवधी लोकांमध्ये एकच गुरु आढळतो. ज्या वंशात अवतारी पुरुष जन्म घेतो त्या वंशाच्या 80 पिढ्या तरुण जातात. त्या अवतारी पुरुषाची गुरु होण्याची योग्यता असलेली व्यक्ती परमपवित्र असायला हवी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.